तिने देह त्याग केला होता. सती मरत हरिसन बरू मागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा. जन्मोजन्मी महादेवच मला पती रूपाने मिळावी, हे सतीची वासना होती. और वासना पुनर्जन्म का कारण बनती है. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुकडोजी बाबांनी उदाहरण दिलेलं आहे. चिडिया अपना कर्म करे, फिर भी खोका छोडे. चिमणी, चिमणी पाहिली ना, जाग्यात ना तुम्ही. चिमणी एक सुंदर घरटं विणते आणि विणलेलं घरटं स्वतः एवढं एक एक तृण गोळा करते चिमणी, आणि स्वतः चिमणीने विणलेलं घरटं सोडून ती निघून जाते. मी नेहमी लोकांना सांगत असते, चिमणीसारखा सामान्य पशु घरटं सोडून बाहेर निघते, पण माणसासारखा माणूस 7 दिवस कथा ऐकायला आपलं घर सोडत नाही. आपलं घर नाही सोडत. चिमणी घरटं सोडते पण माणूस घर सोडत नाही. त्याचं मन त्याच्या घरातच असतं. आणि म्हणून कर्म करायचे आम्हाला, परंतु त्यामध्ये आसक्त व्हायचं नाही. कारण पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतुनिया पडती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राक्तनाची जोरी. आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये धान्य वाढत घालत असतो उन्हामध्ये, ते खराब होऊ नये म्हणून. त्यावेळेला 2-4 पक्षी तिथं येतात, लागलेले 2-4च दाणे टिपतात आणि भुरकन उडून जातात. कदाचित जर त्यांनी विचार केला, एवढं मोठं धान्य पडलेलं आहे, आपलं तर उभं आयुष्य या धान्यावर निघतं, पण पक्षी थांबतात का तिथे? नाही थांबत. तसं माणसाने संसारात राहिलं पाहिजे. घरात राहायला हरकत नाही, संसारात राहायला हरकत नाही, पण संसार आपल्यामध्ये येऊ नये. जोपर्यंत नाव पाण्यात आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु ज्या दिवशी नावेत पाणी येतं, काय होतं? नाव बुडाल्याशिवाय राहत नाही. संसार, आपण संसारात आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या दिवशी संसार आपल्यामध्ये येतो त्यावेळेला देहरूपी नौका सुद्धा बुडाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून नारदजीला विचारलं म्हणे, महाराज भविष्य सांगा, भविष्य. आता कोणताही भविष्यकार असेल, सुरुवातीला सगळं चांगलं चांगलं सांगत असतो, नंतर मग वाईट सांगत असतो. समोर सरकायचे का? या सगळ्यांनी समोर समोर या, थोडं थोडं समोर येऊन जा सगळ्यांनी, मागं न बघता समोर या. तेवढीच तुमच्या हातापायाला थोडी हालचाल. आणि मग नारदजीने भविष्य सांगायला सुरुवात केली. भविष्य सांगायला लागले नारदजी. सबल छन संपन्न कुमारी, होई संतत पियही पियारी. सर्व गुण संपन्न अशी ही तुमची कन्या आहे. पार्वती सर्व गुण संपन्न आहे. होई ही संतत पियही पियारी, संतांना प्रिय असणार आहे, हिच्या पतीला प्रिय असणार आहे. आणि होई ही पूज्य सकल जगमाही, सर्व जगतामध्ये ही पूजनीय असणार आहे, सर्व जगत हिची पूजा करणार आहे. आणि ज्या वेळेला हे सर्व सांगितलं, काही स्त्रिया असतातच महाराज सर्व गुण संपन्न. रांगोळी काढायची म्हटली तरी सुंदर काढणार, स्वयंपाक करायचा म्हटला तरी काही महिला काही मसाले वापरत नाही. काही महिलांच्या हातांना एवढी चव असते महाराज, पाण्याला जरी फोडणी घालतील तरी स्वादिष्ट भोजन बनवू शकतात. एवढ्या सर्व गुण संपन्न. रांगोळी पण चांगल्या काढतील, स्वयंपाक पण चांगल्या करतील, सजावट पण उत्तम करतील. कुठलंही काम करा त्याच्यामध्ये त्या परिपूर्णच असतात. सर्व गुण संपन्न म्हणतात त्यांना, सर्व गुण संपन्न. आणि म्हणून काही महिला सर्व गुण संपन्न असतात. कसंही करा, घाईघाई स्वयंपाक केला तरी त्यांच्या हातच्या स्वयंपाकाला गोडवा त्या ठिकाणी येतो. एकदा अकोला जिल्ह्यामध्ये कथा झाली होती माझी. अकोला जिल्हा म्हटलं की तिथं मिरचीची भाजी प्रसिद्ध आहे. आता पहिल्यांदाच तिखट खायची सवय नसते महाराज लोकांना. असं म्हणतात, जिथे तुपाची धार, जिथे तुपाची धार तिथे साधूची येरझार. बरोबर आहे की नाही? म्हणून महाराज लोकांना तूप खायची सवय जास्त असते, परंतु तिखट खायची सवय जास्त नसते. आता त्या अकोला जिल्ह्यामध्ये मिरचीची भाजी प्रसिद्ध आहे. आता पंगत वाढली जेवायला. पहिलाच घास घेतल्यावर डोळ्यातून अश्रूच्या धारा निघायला लागल्या आणि कानातून वाफही निघायला लागल्या.
बरं, ज्या बाईसाहेब होत्या वाढणाऱ्या त्यांनी पण गप्प बसायचं होतं, मी चुपचाप जेवण करत होते. एवढ्या त्या बाईसाहेब म्हणायला लागल्या, म्हणे ताई तुम्ही किती बहिणी आहेत? तिला म्हटलं आजच्या भाजीतून वाचली तर 2 नाही तर 1च. म्हणून काही महिला सुगरण असतात, सुगरण काही बनवतील तरी त्या उत्तम बनवतात. मग सांगितलं सबलक्षण संपन्न कुमारी, सर्व गुण संपन्न आहे तुमची पार्वती. आता सुरुवातीला सगळं चांगलं चांगलं सांगितलं, पण नंतर सांगितलं शैल सुलाछन सुता तुम्हारी, सुनहु ज्यावा अवगुण दुई चारी, अगुण अमान मातु पितु हीना, उदासीन सब संशय चिन्हा. हिला जो पती मिळणार आहे तो कसा असणार आहे? जोगी जटिल अकाम मना, नगन मंगल बेस, अस स्वामी यही कह मिलही, परिहस्त असिरे. हिला जो पती मिळणार आहे तो कसा असणार आहे? जोगी, जोग धारण केलेला, जटा दाढी वाढलेला, ज्याचं काडीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, ज्याला नात्या गोत्याचं कोणी नाही, ज्याला मायबाप नाही. आजच्या काळात मायबाप नसले तर चालून जातात. ज्याला राहायला घर नाही, नात्या गोत्याचं कोणी नाही, मायबाप नाही, काडीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, जो कपडे सुद्धा घालत नाही, असा पती तुमच्या मुलीला मिळणार आहे. नारदाने सांगितलं हिमालयाला. मला सांगा इथं बसल्यापैकी ज्यांना ज्यांना मुली आहे, असं आपल्या जावयाचं केलेलं वर्णन कोणत्या बापाला आवडेल? बघा, तुमच्या मुलीसाठी मुलगा पाहून आणलाय मी, ज्याचं काडीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, ज्याला मायबाप नाही, नात्या गोत्याचं कोणी नाही, कपडे सुद्धा अंगात घालत नाही. आवडेल का तुम्हाला आपल्या मुलीसाठी असं वर? नाही आवडणार. हिमालयाला पण नाही आवडला. कोणत्याच बापाला वाटत नाही महाराज. मी नेहमी सांगत असते, प्रत्येक बाप आपल्या मुलीसाठी राजा नसतो. बरं, प्रत्येक बाप आपल्या मुलीसाठी राजा नसतो, पण प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही त्याची राजकुमारीच असते. लक्षात घ्या, कोणताही बाप असो त्याची मुलगी राजकुमारीच असते त्याच्यासाठी. कुठल्याच बापाला वाटत नाही आपल्या मुलीचं वाईट व्हावं. बापाचं उभं आयुष्य दुःखात गेलं तरी प्रत्येक बापाला वाटतं आपली मुलगी ना तिच्या सासरी फार आनंदाने राहिली पाहिजे, फार आनंदाने जगली पाहिजे. अनेक नौकर चाकर तिच्या हाताखाली त्या ठिकाणी असले पाहिजे, प्रत्येक बापाला वाटतं. हिमालयाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. जसं या ठिकाणी पार्वतीला असा पती मिळणार आहे असं जेव्हा वर्णन केलं, हिमालयाच्या डोळ्यात पाणी आलं. मैनावतीच्याही डोळ्यात पाणी आलं आणि पार्वतीच्याही डोळ्यात पाणी आलं. पण हिमालयाच्या आणि मैनावतीच्या डोळ्यात जे पाणी आलं ते दुःखाचं होतं आणि पार्वती मातेच्या डोळ्यात आलेलं पाणी आनंदाचं होतं. कारण तिला माहिती होतं आता जे वर्णन केलेलं आहे नारदांनी, हे वर्णन तंतोतंत माझ्या महादेवाशी जुळणार आहे. म्हणजे याही जन्मात मला भगवान शिवशंकरच पती म्हणून मिळणार आहे. म्हणून पार्वतीच्या डोळ्यात आलेलं पाणी आनंदाचं होतं. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला मायबापाला दुःख वाटायला लागलं, हिमालय म्हटले दक्षिणा जास्त घ्या पण पार्वतीचं भविष्य चांगलं सांगा. वेळ आहे, मी सांगते, नंतर सांगते मी अक्षदा वाटायला. ज्या वेळेला वरात येईल त्यावेळेला अक्षदा वाटा, तोपर्यंत खाली बसा. आणि मग ज्या वेळेला हिमालय आणि मैना मातेच्या डोळ्यात पाणी आलं, हिमालय म्हणायला लागला दक्षिणा वाढवून घ्या पण भविष्य चांगलं सांगा. त्यावेळेला नारदजी म्हणतात हिमालय ये कोई मेरी जेब की बातें थोड़ी ना है, दक्षिणा बढ़ाओ और अच्छा भविष्य बताओ, ये उसके भाग्य में लिखा है और भाग्य का लिखा कोई टाल नहीं सकता. तू ही नाम कारण सबे काज धारण, धरो उसका धारण निवारण करेगा, न था दाता को दिया दूध माँ को, खबर है खुदा को सबर उमरेगा. आणि म्हणून माऊली म्हणतात का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनेने. माणसाच्या ललाटावर म्हणजे कपाळावर जे लिहिलेलं असतं ते माणसाला बदलवता येत नाही. त्यासाठी उदाहरण दिलंय ज्ञानोबारायांनी. काळे गोरे पण धुतले फिटोनेने. आपल्याला देवाने जो कोणता रंग दिलेला आहे, काळा असो, गोरा असो, सावळा असो, हा शाश्वत आहे. ब्युटी पार्लर मध्ये जाऊन किती मेकअप केलं तरी आपण गोरं होत नाही, थोड्या वेळासाठी पांढरं दिसू. लग्नाच्या दिवशी लोक म्हणतात नवरी काल फारच चांगली दिसत होती, आज का अशी दिसते? कारण काल ती मेकअप मध्ये होती.
आज मेकअपमध्ये नाही आहे. म्हणून मेकअपने पांढरं दिसू आपण, पण गोरं नाही दिसणार. थोड्या वेळासाठी पांढरं दिसू पण गोरं नाही दिसत. जो कोणता रंग देवाने आपल्याला दिलेला आहे तो शाश्वत आहे, तो बदलवता येत नाही. हे टी व्हीवाले काही पण ॲडव्हर्टाईज दाखवतात, त्वचा आणखी उजळेल, संतूर संतूर. संतूरचा ट्रॅक्टर लावा तरी त्वचा उजळणार नाही. एका ॲडव्हर्टाईजवाल्याने टी व्हीमध्ये दाखवलं, फेअर अँड लवली लगाओ 7 दिनों में निखार पाओ. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहे महाराज. मागा आम्ही प्रॅक्टिकल केलं. एका म्हशीला 6 महिने फेअर अँड लवली लावली आम्ही. किती महिने? 6 महिने. 6 महिने फेअर अँड लवली लावली, पण म्हैस काही अजून गोरी झाली नाही, आणखी काळी काळी चमकायला लागली. म्हणून हे मूर्ख बनवण्याचे धंदे. काही लावा काही फरक पडत नाही. आपला जो कोणता रंग आहे देवाने दिला तो शाश्वत आहे. काही लावल्याने चेहऱ्यात बदल होत नाही. म्हणून सांगितलं, माणसाच्या कपाळावर जे लिहिलेलं असतं ते माणसाला बदलवता येत नाही. जसं सांगितलं, हिमालयाला दुःख वाटलं, पार्वती मातेला तप करायला पाठवलं. तपश्चर्या पूर्ण झाली. इकडे महादेवाला समाधी लागली होती. आता समाधीतून बाहेर आणायचं आहे. कामदेव गेले. राग आला महादेवाला, कामाला जाळून भस्मसात केलं. आणि जसं कामाला जाळून भस्मसात केलं, प्रभू श्री रामचंद्रजी त्या ठिकाणी गेले आणि भगवान भोलेनाथाला सांगितलं, बोले शिवजी आपको विवाह करना है, विवाह. बोले भगवान एक बार देख लिया ये संसार, अब संसार देखने का दिल नहीं करता. शहाणी माणसं पुन्हा पुन्हा घोड्यावर बसण्याच्या भानगडीत पडत नाही. काही घोड्यावर बसून किती वेळा आदळतात तरी पुन्हा घोड्यावर बसायला तयार होतात. एक बार देख लिया संसार, अब संसार देखने का दिल नहीं करता. बोले मेरी आज्ञा है और आपको मेरी आज्ञा का पालन करना होगा. बोले प्रभु आपकी आज्ञा है तो मैं आपकी आज्ञा सिर पर धारण करता हूँ. सिर पर मत धारण करो महादेव जी. क्यों? आपके सर से गंगा बहती है ना, मेरी आज्ञा भी बहकर चली जाएगी. फिर हृदय में धारण करो. ठीक है प्रभु, यदि आपकी आज्ञा है तो मैं हृदय में धारण करता हूँ. आणि मग ज्या वेळेला लग्नासाठी तयार झाले भगवान भोले बाबा, पार्वती मातेची तपश्चर्या पूर्ण झाली. सप्तऋषी परीक्षा घ्यायला गेले आणि सांगितलं, म्हणे त्या महादेवाशी लग्न करून फायदा काय तुम्हाला? स्मशानामध्ये राहतो तो बाबा, काहीच नाही त्याच्याकडे, संपत्ती नाही, धन नाही, काहीच नाही. त्यापेक्षा महागुण महादेव अवगुण भवन, विष्णू सकल गुणधाम, जेही कर्मन रमजाही सन, तेही सन काम. महादेवाशी लग्न केल्यापेक्षा भगवान विष्णूशी तुम्ही लग्न करा, सप्तऋषी म्हणतायत. पण त्याही पार्वती माता होत्या. तारकासूर नावाचा महान दैत्य ज्या वेळेला मातलेला होता, या तारकासुराला मारण्यासाठी सर्व देवांनी प्रार्थना केली होती. परंतु याचं मरण जे आहे याने वर मागून घेतलेला होता की माझं मरण जर व्हायचंच असेल तर भगवान शिवाच्या पुत्रापासून व्हावं. आणि मग तब जनमेऊ षट बदन कुमारा, तारक समर सुर जेही मारा. माझं मरण भगवान शिवाच्या पुत्रापासून व्हावं असं जेव्हा त्या ठिकाणी सांगितलं. आता भगवान शिवाच्या पुत्रापासून मरण होण्याच्या साठी आधी भगवान शंकराचं लग्न व्हावं लागेल. लग्न झाल्यावर पुत्र व्हावा लागेल, तो मोठा व्हावा लागेल, नंतर त्याचं मरण होईल. बरोबर आहे की नाही? मग आता काय करावं? सर्वात आधी जी सती माता जडून खाक झालेली आहे तिचा जन्म पण झाला पाहिजे की नाही लग्नासाठी. म्हणून सर्व देवांनी मीटिंग घेतली. म्हणे सर्वात आधी ती आदिशक्ती जगदंबा जिने आपला देह जाळून खाक केला. काल आपण पाहिलं की भगवान शिवाने ज्यावेळेला तांडव केलं, सती मातेच्या शरीराचा एक एक भाग ज्या ठिकाणी पडला तिथे शक्तिपीठ तयार झालं. देवी भागवतामध्ये जवळपास 108 शक्तिपीठं सांगितलेली आहेत. त्यामध्ये मुख्य 52 शक्तिपीठं आहे आणि त्याही पेक्षा मुख्य 3.5 शक्तिपीठं आहे. त्यामध्ये तुळजापूरची भवानी हे पूर्ण शक्तिपीठ आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्ण शक्तिपीठ आहे. माहूरगडाची रेणुका माता हे पूर्ण शक्तिपीठ आहे. आणि वनीगडाची सप्तशृंगी हे अर्धशक्तिपीठ आहे. अर्धशक्तिपीठ काय आहे? शक्तिपीठ म्हणजे काय हेच मुळात आपल्याला कळालं पाहिजे. ज्या ठिकाणी शिव आणि शक्ती एका सोबत वास्तव्य करतात त्याला म्हणतात शक्तिपीठ.
कोल्हापूरला जर तुम्ही जाल ना, तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरासमोर महादेवाचं मंदिर आहे. तेही भूमिगत, त्याला म्हणायचं पूर्ण शक्तिपीठ. जिथे शिव आणि शक्ती एकाच वेळेला विराजित होतात त्याला म्हणायचं पूर्ण शक्तिपीठ. म्हणून कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्ण शक्तिपीठ आहे, कारण महालक्ष्मीच्या मंदिरासमोर महादेवाचं मंदिर आहे. तुळजापूरची भवानी पूर्ण शक्तिपीठ आहे, कारण भवानी मातेच्या मंदिरासमोर भवानी शंकराचं मंदिर आहे, तेही पूर्ण शक्तिपीठ आहे. माहूरगडाची रेणुका माता पूर्ण शक्तिपीठ आहे, कारण रेणुका मातेच्या मंदिरासमोर जमदाग्नी महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही जर गेलात तर दर्शन करा. ती रेणुका मातेच्या मंदिरासमोर जमदाग्नी महादेवाचं मंदिर आहे, ते पूर्ण शक्तिपीठ आहे. परंतु तुम्ही वनीगडाला जर जाल ना, वनीगडाची सप्तशृंगी आपण म्हणतो, त्या ठिकाणी भगवान शिव नाही, एकटी सप्तशृंगी आहे, म्हणून ते अर्धशक्तिपीठ आहे, ते पूर्ण शक्तिपीठ नाही. शिव आणि शक्ती ज्या ठिकाणी विराजमान होतात ते पूर्ण शक्तिपीठ आहे, आणि जिथे एकटी शक्ती आहे ते अर्धशक्तिपीठ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी एक एक भाग शरीराचा पडला त्या त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ. गुजरातमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी अंबाजीचं मंदिर आहे. सुरत या शहरामध्ये अंबाळा, तिथे त्या सती मातेचा पडलेला होता, म्हणून गुजरात या शहरामध्ये सुरतमध्ये अंबाजीचं मंदिर आहे. पुन्हा ज्या ठिकाणी हात पडलेला होता तिथं हस्तांबलिका देवीचं शक्तिपीठ तयार झालं. ज्या ठिकाणी डोळे पडलेले होते नैना देवीचं देवस्थान म्हणजे शक्तिपीठ तयार झालं. ज्या ठिकाणी योनी पडली होती त्या ठिकाणी कामाख्या देवीचं शक्तिपीठ तयार झालं. असे संपूर्ण 52 शक्तिपीठ त्या ठिकाणी निर्माण झाले, कारण ज्या ठिकाणी शिव आणि शक्ती एका ठिकाणी विराजमान होतात त्या स्थानाला म्हणतात शक्तिपीठ. काशीला सुद्धा एक शक्तिपीठ आहे. अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये अनेक त्या जगदंबेचे शक्तिपीठ त्या ठिकाणी तयार झाले. म्हणून तिने देह त्याग केला होता. सती मरत हरिसन बरू मागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा, जन्मोजन्मी महादेवच मला पती रूपाने मिळावी, हे सतीची वासना होती. और वासना पुनर्जन्म का कारण बनती है. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माणसाला जन्म सुद्धा वासनेच्या रूपाने त्या ठिकाणी घ्यावा लागतो. सती मातेने जेव्हा जळून देह जाळून खाक केला, एकच वासना होती की माझा पुन्हा जन्म व्हावा आणि लग्न मात्र महादेवाशीच व्हावं. सती मातेची वासना होती. आणि म्हणून आता ती आदिशक्ती जगदंबा अपरंबा भवानी, तिचा अवतार त्या ठिकाणी व्हायचा होता, तिचा जन्म व्हायचा होता. म्हणून सर्व देवांनी त्या ठिकाणी त्या जगदंबेची प्रार्थना केली आणि तिला जागवलं.